नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण याच्या पूर्वी भविष्यामध्ये जानेवारीपासून एप्रिलपर्यंत 3 महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगितलं सगळ्या राशींचं. पण त्याच्यामध्ये मला अनेकांनी असं मला सांगितलं की हे 3 महिन्याचं म्हणजे आम्हाला 3 महिन्यानंतर प्रत्येक महिन्याचं शोधायचं, प्रत्येक महिन्याला मग 3 महिन्यानंतर पुढचं असं नको, तुम्ही दर महिन्याचं भविष्य टाका. त्यामुळे तुमच्या आग्रहास्तव मी आता दर महिन्याचं भविष्य सांगायचं ठरवलं. म्हणून आत्ता मेष ते मीन या राशींचं 20 एप्रिल ते 19 मे या 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या एका महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. महिन्याचं भविष्य प्रत्येक राशीचं आहे. त्याच्यात यावेळेला एक थोडासा सूक्ष्म बदल आहे जो तुमच्यासाठी अजून चांगला आहे. तो असा आहे की आपल्याला आत्तापर्यंत इतके एपिसोड बघून सगळ्यांनाच कळलं, ज्यांना अभ्यास माहिती नाही त्यांनासुद्धा, की प्रत्येक राशीमध्ये 3 नावं येतात नक्षत्रांची. म्हणजे ह्या 3ही नक्षत्रांमध्ये हा चंद्र असतो, म्हणजे तुमची रास असते. आणि प्रत्येक राशीचा स्वामी असतो तसा नक्षत्राचा पण स्वामी असतो. त्याच्यामुळे प्रत्येक राशीची माणसं ही 3 नक्षत्रांच्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाची असतात. आणि प्रत्येक राशीला येणारे सगळे ग्रह जे गोचर करतात समोरून तुमच्या, ते वेगवेगळं फळ देत असतात. त्यामुळे ह्या एकाच राशीसाठी म्हणजे मेष राशीसाठी, वृषभ राशीसाठी, असं प्रत्येक राशीसाठी त्या राशीमध्ये असणारं प्रत्येक नक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी बघायचं की आपल्या नक्षत्रासाठी हा महिना कसा आहे. इतकं स्पेसिफिक प्रत्येकासाठी मी सांगणार आहे. चांगलं आहे की नाही? चला आपण तयार राहूया. आपल्या कुंडलीमधली आपली रास आणि नक्षत्र घेऊन समोर बसा. सुरुवात करूया 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026चं प्रत्येक राशीचं सर्वांसाठी असणारं राशी भविष्य. आता सुरू करूया धनुराशीचं 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या महिन्याचं राशी भविष्य. धनुरास धनु लग्नासाठी हे भविष्य आहे. धनुराशीमधली किंवा लग्नामधली नक्षत्र 3 आहेत. धनुरास गुरुची स्वतःची आणि मूल त्रिकोण रास. पहिलं नक्षत्र मूळ केतूचं, ते गुरुचा मित्र आहे, मित्रासारखंच आहे, करण्याचं पर्स्पेक्टिव्ह एक आहे. दुसरं नक्षत्र पूर्वाषाढा शुक्राचं आहे, एन्जॉयमेंटचं. आणि तिसरं नक्षत्र उत्तराषाढा हे रवीचं, अतिशय तडफदार असणारं नक्षत्र. आता या राशीतल्या सगळ्या लोकांना हा महिना कसा जाईल बघूया. तर व्यावसायिकांसाठी शनीची दृष्टी कर्मस्थानावर आहे. जो चतुर्थात 12व्या राशीमध्ये आहे तिथनं तो कर्मस्थानावर बघतोय. त्यामुळे नक्कीच संपूर्ण सफलता एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये जिथे कराल तिथे संपत्ती मिळेल. कारण बुध पंचमामध्ये आहे. 5वा बुध, हा 5वा म्हणजे चांगला नाही, पण पंचमातला बुध इन्व्हेस्टमेंट्स दाखवतो. स्पोर्ट्स व्यावसायिकांना पंचमस्थान स्पोर्ट्सचं आहे. तसंच बुध हा मीडियाचा कारक आहे. मीडियात काम करणाऱ्यांना जेवढे प्रयत्न कराल तेवढं यश मिळेल. एप्रिल आणि मे मध्यापर्यंत क्षमता सिद्ध करण्याची कामं तुम्ही घ्याल. जोडीदार आणि भागीदार यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, कारण शुक्र तिथे आहे आणि तो तुमच्या राशीकडे बघतोय. 14 मे नंतर जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. आता मार्गी होऊन सप्तमात आलेला जो आहे हा रिलेशन्स शुक्र मजबूत करणार आहे. त्यामुळे सामाजिक गोष्टींमध्ये तुम्ही भाग घ्याल, कारण शुक्र हा सामाजिक गोष्टी करणाराच ग्रह आहे. तो सप्तमाचा म्हणजे तुळेचा स्वामी ग्रह आहे. नोकरदार व्यक्तींना, ज्या धनुराशीच्या व्यक्ती नोकरी करतात, यांना शुक्राची साथ या महिन्यात नाही. म्हणजे पैसा त्यांना हवा तसा मिळण्याची शक्यता नाही. अर्थात नोकरीमध्ये ठराविक पैसा मिळतो आणि ह्या लोकांना पैसा हा फार महत्त्वाचा गोष्ट नसतेच गुरुच्या राशीला. पण गुरु हा फायनान्सचा कारक आहे, त्याच्यामुळे पैसा यांच्याकडे येतो. आरोग्याच्या काहीतरी कुरबुरी होतील. सरकारी नोकरांना मात्र हा प्रगतीचा काळ आहे. 15 मेच्या पुढे ज्यांना नोकरी नाही आहे अशांसाठी नोकरीचे, सरकारी नोकरीचे योग आहेत. कला क्षेत्रातल्या नोकरीचे योग आहेत 15 मे ते 15 जून. आरोग्याच्या तक्रारीमधून बाहेर याल. 21 एप्रिल नंतर मंगळ तुम्हाला बाहेर काढणार आहे. आणि मेडिकल प्रोफेशनच्या लोकांसाठी तर
19 एप्रिल नंतर उत्तम यश देणारा काळ आहे. गुरुची रास आहे. गुरु हा हिलर आहे. मंगळ हा सर्जन आहे. आणि षष्ठ स्थानामध्ये आलेला शुभ मंगळ हा तुम्हाला डॉक्टरकीच्या ज्ञानामध्ये किंवा त्या शिक्षणामध्ये उत्तम संधी आणणार आहे. कुटुंबस्थानामध्ये मार्गी गुरुची धनस्थानावर कुटुंबस्थानावर दृष्टी आहे, त्यामुळे कौटुंबिक प्रॉपर्टीमध्ये वाढ होऊ शकते. नवीन मुलाची चाहूल जर घरामध्ये धनुरास धनुलग्नाच्या व्यक्ती समजा विवाह नवीन झालेत आणि मूल त्यांना हवं आहे, तर त्यांना ही नवीन मुलाची चाहूल लागू शकते. लग्नेच्छू मुलांचे विवाह मनासारखा जोडीदार मिळाल्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. गृहिणी प्रसन्न असतील. पण थांबा जरा, संततीसाठी थोडं थांबलात तर जास्त चांगले दिवस येतील. मुलांच्या प्रगतीमध्ये शाळांच्या नियमांचे एकूणच शाळांच्या परीक्षांचे निकाल लागतील आता एप्रिल मे मध्ये. त्याच्यामुळे मुलांची प्रगती उत्तम असणार आहे. पण तरीही आईला असंच वाटतं की अजून चांगलं यश मिळायला पाहिजे. त्यामुळे धनुराशीच्या गृहिणींना कितीही चांगले मार्क मिळाले असतील मुलांना, तरी त्यांना सांगतील अजून चांगलं पाहिजे. मित्र नातेवाईक यांच्याबरोबर तुम्ही फिरायला जाल. आपल्या मूडप्रमाणे मात्र बदलू नका. ही मूडी रास आहे धनुरास. त्याच्यामुळे एप्रिलच्या पहिल्या 3 आठवड्यामध्ये तुम्ही स्वतःचा हेका नाही चालवला तर मित्रांबरोबर मजा कराल. एप्रिल एंडला मित्रांबरोबर फिरायला जाल. परदेशागमनासाठी 1 जून 2026 नंतर परदेशी काही संबंध येईल. तुमचा लांबचे प्रवास होतील. उच्चीचा गुरु आता गूढ ज्ञानाची ज्ञान शिकण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी येतोय. कर्क राशीमध्ये येतोय. 3 अंशापर्यंत उच्चीचा आहे. तो तुमच्या धनुराशीच्या धनुलग्नाच्या कुंडलीत अष्टमामध्ये येणारा जो गुरु आहे तो षष्ठामध्ये आलेल्या बुध शुक्र रवी मंगळ यांच्यापेक्षाही अष्टमामध्ये आलेला उच्चीचा बुध हा तुमच्या लग्नेश असल्यामुळे रवी बुध मंगळ शुक्र यांच्यापेक्षा गुरुचे प्रभाव जास्त तुमच्या आयुष्यावर पडणार आहे. जून नंतर तुमच्या प्रत्येक नक्षत्रासाठी चांगले दिवस कुठले ते बघूया. मूळ नक्षत्रासाठी 22 एप्रिल 29 एप्रिल 1 मे 6 मे 8 मे आणि 11 मे. पूर्वाषाढासाठी 21 एप्रिल 28 एप्रिल 30 एप्रिल आणि 7 मे 10 मे आणि 12 मे. उत्तराषाढा नक्षत्रासाठी 22 एप्रिल 29 एप्रिल 1 मे 5 मे 6 मे 7 मे आणि 11 मे. एवढे दिवस तुमच्या मनासारखे जाणार आहेत. मग ते कामात असतील, एंटरटेनमेंटमध्ये असतील, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत असतील, लोकांशी वागण्याच्या बाबतीत असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, रिझल्टच्या बाबतीत असतील. तुमची जी भूमिका असेल त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं यश देणारे, आनंद देणारे हे दिवस येणार आहेत. बघा, मला सांगा तुम्हाला काय काय दिसलं. मी सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्या राशींमधलं तुम्ही जे आपल्या आपल्या नक्षत्राचं लिहून घेतलं आहेत ना, तर तुमच्या नक्षत्राप्रमाणे हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे तुम्हाला कळलं आहे. आपला चंद्रकुंडलीत चांगला आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आहोत. आपल्याला कष्टाचं फळ चांगलं मिळतं हे बघून आपल्याला आनंद होतो. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या रास आणि लग्नासाठी असणारे या सगळ्या ग्रहांची साथ या महिनाभरामध्ये किती चांगली आहे. कुठे सावधगिरी बाळगायला हवी आहे, कुठे तुमची परीक्षा होणार आहे, कुठे तुम्ही परीक्षा दिल्यावर त्याच्यात तुम्हाला यश आणि मानमरातब मिळणार आहे, सगळं तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरचं भविष्य सांगणं आवडतं आहे. मला सांगा तुम्हाला कसा अनुभव आला, काय मी सांगितलं त्यातलं अनुभवाला येतं आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच अनेक पुढच्या नवीन नवीन एपिसोड्ससाठी तयार राहा. आता अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यापासून आपण दर महिन्याचं भविष्य प्रत्येक रास लग्नासाठी सर्व नक्षत्रांमधून सांगणार आहोत. त्यामुळे पुढच्या भविष्यापर्यंत हे सगळं भविष्य तुमच्या मनामध्ये घर करणार हे मला नक्की वाटतंय. सबस्क्राईब करा माझा चॅनल. बाय बाय.